गुन्हा नंबर 930/24 सदरचा गुन्हा हा गुन्हे शाखेच्या युनिट 3 कडे तपासण्यात होता। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये युनिट 3 चे अधिकारी PI शिंदे, API उगलमुखे आणि PSI पाटील आणि त्यांच्या टीमने सदर गुन्ह्याचा तपास करत असताना त्याच्यामध्ये जे अटक आरोपी आहेत तौफिक हुसेन, त्याचबरोबर मोहम्मद अली आणि सूरज उर्फ छोट्या साळुंके यांना ताब्यात घेतलं। त्यानंतर त्या गुन्ह्याचा अधिक तपास करत असताना सदरचे आरोपी आणि त्यांचा जो सध्या ताब्यात असलेला साथीदार आहे अब्बास जाफरी या सर्वांनी मिळून एकूण 70 गुन्हे केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं। त्यामध्ये चेन स्नॅचिंगचे एकूण 40 गुन्हे आहेत, त्याचबरोबर मोबाईल स्नॅचिंगचे 24 गुन्हे आहेत आणि 6 गुन्हे हे मोटरसायकल किंवा वाहन चोरीचे आहेत। तर असे एकूण 70 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्याचबरोबर या गुन्ह्याच्या अनुषंगानं तपासामध्ये 51 तोळे 510 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आले आतापर्यंत। त्याचबरोबर 24 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल आणि एकूण 6 वाहने, 6 मोटरसायकल, मारुती स्विफ्ट डिझायर कार असा मुद्देमाल एकूण 50,18,000चा जप्त करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या तपासामध्ये एकूण 40 गुन्हे उघडकीस आलेले आणि 70 गुन्हे जे उघडकीस आलेले आहेत। त्या अनुषंगाने अजून आधीचा तपास सुरू आहे, अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता त्याच्यामध्ये आहे। तर मूळचे आरोपी कुठले आहेत, आरोपीचं बॅकग्राऊंड काय, कारण की काही एक आरोपी सुद्धा 1912 हे जे मूळ आरोपी जे आहेत हे कल्याण आणि इतर डोंबिवली परिसरातील राहणारे आहेत। काही मूळ जे आहेत इतर राज्यातले कर्नाटकचे पण आहेत। या आरोपींवर इतर काही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे का, त्या अनुषंगाने आपण तपासामध्ये अधिकची माहिती घेतो। नेमके सर हे कशा प्रकारे गुन्हे करायचे आणि 70 गुन्हे घडतायत? जे मोबाईल स्नॅचिंग आहे किंवा चेन स्नॅचिंग आहे, जे महिला किंवा पुरुष देखील याच्यामध्ये काही विक्टिम आहेत, ते मंगळसूत्र असेल किंवा चेन असतील, कोणाचे दागिने आहेत, त्यांना कॉर्नर करून किंवा आज्ञास्थळी गाठून त्यांचे जे सोन्याचे दागिने आहेत ते हिसकावून घेऊन जायचे। त्याचबरोबर जे पायी जात असताना किंवा मोटरसायकलवर जात असताना जे विक्टिम्स आहेत, ते पीडित आहेत, जे मोबाईलवर बोलत असतील त्यांचा मोबाईल खेचून घेऊन जाणे, जबरीने चोरून घेऊन जाणे आणि एक स्विफ्ट डिझायर करायला मोटरसायकल त्यांच्या इतर बनावट चाव्या असतील किंवा इतर पद्धतीने ते चोरून नेलेलं आहे।